मराठवाडा आणि विदर्भ हे असे आपल्या राज्यातले दोन प्रदेश आहेत की जे सध्या दुहेरी संकटाचा सामना करतात। एकीकडे आहे इंधन टंचाई तर दुसरीकडे आहे पाणी टंचाई। मराठवाडा आणि विदर्भ निसर्गाच्या दुष्टचक्राच्या कचाट्यामध्ये अडकलेला हा प्रदेश, पण यंदा मात्र अल्स्मानी आणि सुलतानी अशा दोनही चक्रात, दुहेरी चक्रात मराठवाडा विदर्भ अडकून पडलाय। मे महिना आहे, रखरखतं ऊन आहे। अशा रखरखत्या उन्हात घशाला कोरड पडलेली असताना ती कोरड भागवायची की पावसाच्या लहरीपणावरती अवलंबून असलेल्या शेतीची तयारी करायची, असा पेच प्रसंग अनेक जिल्ह्यातल्या नागरिकांसमोर आहे। कारण विदर्भातील बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि हिंगोली तर मराठवाड्यातील जालना, परभणी अशा अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईसोबत इंधन टंचाईचं संकट उभं ठाकलंय। एकीकडे पाण्यासाठी हंड्यांच्या आणि बादल्यांच्या रांगा लावाव्या लागतात, तर त्याच वेळेला डिझेलसाठी कॅनच्या रांगा लावत रात्रभर जागावं लागतंय। वाढत्या उन्हामुळे विहिरींनी तळ गाठलाय, बोरवेल कोरडे पडलेत, टँकरनं तहान भागवली जाते। अनेक भागात पाणी पुरवठा विस्कळीत झालाय, त्यामुळे नागरिकांचा संताप अनावर होतोय। तर काही ठिकाणी चक्क डिझेलसाठी, इंधनासाठी राडे पाहायला मिळतात। त्यामुळे इंधन टंचाई नाही असं वारंवार सांगणाऱ्या सरकारनं ही परिस्थिती पाहावी आणि या सगळ्या हाल अपेष्टांचं कारणही सांगावं, अशी मागणी सध्या शेतकऱ्यांकडनं, नागरिकांकडनं होतीये। तर राज्यातले कोणकोणते जिल्हे आहेत जे सध्या दुहेरी संकटाच्या कात्रीत सापडलेत, त्यातला पहिला जिल्हा आहे हिंगोलीचा जिल्हा। हिंगोलीमध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवरती इंधन मिळावं यासाठी अक्षरशः हाणामारी झाल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळालं। एकीकडे हिंगोलीतल्या काही गावांमध्ये पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय, उन्हातानात एक एक घोट पाणी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, तर दुसरीकडे अनेक पेट्रोल पंपांवरती इंधन नसल्याचे बोर्ड लागल्यामुळे शेतकरी उन्हातानात फिरतात इंधन मिळवण्यासाठी। तर अशाच दुष्टचक्रात सापडलेला महाराष्ट्रातला दुसरा जिल्हा जो एकाच वेळेला पाणी टंचाई आणि इंधन टंचाईचा सामना करतोय तो जिल्हा आहे परभणी। परभणीमध्ये सुद्धा अगदी हिंगोलीसारखीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। इथे सुद्धा एकाच वेळेला पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय, तर दुसरीकडे पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अक्षरशः रास्ता रोको करण्याची वेळ सुद्धा शेतकऱ्यांवरती आणि नागरिकांवरती आल्याचं दृश्य आपण पाहतोय। तर हिंगोली, परभणी पाठोपाठ आणखी एक महत्त्वाचा जिल्हा जालना जिल्हा। जालना जिल्हा सुद्धा सध्या इंधन टंचाईचा आणि पाणी टंचाईचा सामना करत असल्यामुळे जालन्यातली परिस्थिती सुद्धा अवघड बनलेली आहे। विहिरींनी तळ गाठलेला आहे, महिला वर्गाला कामधाम सोडून फक्त पाण्यामागे संघर्ष करावा लागतोय, तर दुसरीकडे जालन्यात पोलीस बंदोबस्तात इंधन वाटपाची वेळ आली आहे। कारण इंधनाचा साठा कमी असल्यामुळे, तोकडा असल्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक गर्दी करतात आणि बाचाबाचीचे प्रकारही घडतात। आणि याच यादीतलं पुढचा जिल्हा म्हणजे बुलढाणा। बुलढाण्यामध्ये तर अक्षरशः कोयते सुरे घेऊन पेट्रोल पंपावरती दादागिरी करून पेट्रोल मिळवण्याचा प्रयत्न हा काही जणांकडनं करण्यात आला। त्याची दृश्य ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। तर दुसरीकडे पाणी मिळावं, टँकरनं किमान पाणी पुरवठा केला जावा यासाठी नागरिकांनी हंडा मोर्चा काढला। त्यामुळे बुलढाण्यातली परिस्थिती किती भीषण आहे हे या दोन्ही दृश्यांवरून आपण पाहू शकतोय। तर विदर्भामध्ये सुद्धा असे दोन जिल्हे आहेत ज्या दोन जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना, नागरिकांना पाणी टंचाईसोबत इंधन टंचाईचा सामना करावा लागतोय। त्यातलाच एक महत्त्वाचा जिल्हा म्हणजे वाशिम। वाशिममध्ये सुद्धा दोन्ही बाजूनं कोंडी झाल्याचं चित्र आहे। पाण्याच्या थेंबासाठी एकीकडे रांगा लावाव्या लागतात, तर दुसरीकडे कॅनच्या किमती वाढल्यात। कारण काल परवापर्यंत ज्या कॅनमध्ये, ज्या भांड्यांमध्ये पाणी साठवून ठेवलं जायचं, आज त्याच कॅनमध्ये इंधन साठवण्याची वेळ आली आहे किंवा इंधनासाठी ते कॅन देण्याची वेळ आली आहे। त्यामुळे जिथे पाहावं तिथे वाशिममध्ये एक तर पाण्यासाठी किंवा दुसरीकडे इंधनासाठी कॅनच्या, ड्रमच्या भल्या मोठ्या रांगा पाहायला मिळतात। तर महाराष्ट्रातला आणखी एक महत्त्वाचा जिल्हा म्हणजे अकोला। या अकोल्यामध्ये सुद्धा सूर्यनारायण कोपलेला असताना, धरणांनी तळ गाठलेला असताना, पाणी टंचाई निर्माण झालेली असताना दुसरीकडे इंधनासाठी शेतकऱ्यांना पळापळ करावी लागते। खरीपाचा हंगाम सुरू होणार आहे, मशागतीची सगळी कामं खोळंबलेली आहेत, त्यामुळे इंधनासाठी पळापळ करा, तर दुसरीकडे घरचं किंवा रोजचं जगणं हे सुरळीत राहावं यासाठी पाण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांवरती संघर्षाची वेळ आली आहे। तर राज्यातली दृश्य सगळ्यांच्या समोर आहे, राज्यातली परिस्थिती सर्वजण पाहतात।
मुख्यमंत्र्यांनी मात्र कुणीही पॅनिक होऊ नका, घाबरून जाऊ नका असं म्हटलेलं असलं तरी सुद्धा काही भागात तणाव असल्याचं मान्य करत मुख्यमंत्र्यांनी साठेबाजी न करण्याचं आवाहन केलंय. तर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी सुद्धा इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नका असा सल्ला दिलाय. मुळामध्ये या संदर्भात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत. पेट्रोल, डिझेल आणि विशेषतः डिझेल, कारण आता शेतीकरताही लोक काही डिझेलचा वापर करत आहेत, त्यामुळे आपण त्या प्रकारचे आदेश दिलेले आहेत की त्यांनी स्वतः लक्ष घालून याचं नीट प्लॅनिंग करून कोणाला होर्डिंग करू देऊ नका, साठेबाजी करू देऊ नका. आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी डिझेल मिळालं पाहिजे याचा प्रयत्न चाललेला आहे. काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती तयार झाली आहे, पण ही काही सर्वदूर तणावाची स्थिती असं नाही आहे. मला वाटतं दुसऱ्या ठिकाणी एखादा इन्सिडन्स होतो तो जास्त हायलाईट होतो आहे, पण तोही होऊ नये याकरता प्रयत्न आम्ही करू. मेच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये डिझेलची विक्री आपण 20% जास्त केली नेहमीपेक्षा, आणि पेट्रोलची जी आहे जवळजवळ 20.5% जास्त केलेली आहे. भीतीने लोक जे आहेत पेट्रोल डिझेलचा साठा करत आहेत. साठा आपला वाढलाय, आपण त्यांना जास्त उपलब्ध करून देतो आहोत. कुणी कॅन्स वगैरे भरून घेऊन जाऊ नये, पिंप वगैरे भरून ठेवू नये. पण सध्याच्या परिस्थितीवरनं विरोधकांनी सरकारवरती टीका केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यामध्येच 2 मतं असून सरकारकडनंच योग्य माहिती दिली जात नसेल तर जनतेनं करायचं काय, असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय. एका सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री म्हणतात की नाही काही काळजी करू नका, सगळं ठीक आहे. त्यांच्याच मिनिस्टरमधले कॅबिनेट मिनिस्टर आदरणीय माननीय भुजबळ साहेब म्हणतात 30च दिवसाचं आहे. केंद्र सरकार एक म्हणतं. आम्ही विश्वास कुणावर ठेवायचा? जर सरकारमधूनच 2 वेगळ्या माहिती बाहेर येत असतील तर सामान्य माणसांनी करायचं काय आणि जबाबदारी कधी घेणार? अहो, एवढे 200 आमदारांचं सरकार आहे, 222 का 25 का 26 देवालाच ठाऊक किती आहेत, पण एवढी मोठी मेजॉरिटी असताना लोकांनी एवढी तुम्हाला साथ दिली आहे. तुम्ही म्हणता लोकांचा एवढा मोठा आशीर्वाद आहे, मग चाललंय तरी काय? त्यामुळे राज्यामध्ये सध्या पाणी टंचाई, इंधन टंचाई अशा दुहेरी संकटात शेतकरी नागरिक सापडलेले आहेत. लवकरात लवकर काहीतरी तोडगा निघावा अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे.